तर नमस्कार मंडळी, माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर हा ब्लॉग थोडा फालतू वाटेल कारण की मी व्यवस्थित काही क्लिप्स वगैरे घेतल्या नाही आहे, पण जमेल तेवढं मी व्हिडिओज काढले. तर हा ब्लॉग आहे गणपती डेकोरेशनचं सामान आणायला मी गेले होते दादरला. आणि ही दादरची गर्दी, बापरे. तर हे आहे दादरचं फुल मार्केट आणि हे गणपती डेकोरेशन म्हणजे एक आदल्या दिवशी 2 दिवस आधी हे असं काहीतरी दिसत होतं. खूप प्रचंड गर्दी होती कारण की खूपच जण ऑफकोर्स शॉपिंगसाठी किंवा फूल वगैरे घेण्यासाठी शॉपजवळ आले. तर तिथे हे मिळालं मला आणि मग मी हे घेतलं डेकोरेशनसाठी आणि मग पुन्हा दुसऱ्या शॉपमध्ये गेले. तिथे मला काही माळा बघायच्या होत्या, पण ज्या पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत. मग तिथूनही पुन्हा बाहेर आले. बाहेर येऊन हे पुन्हा मग स्टेशनजवळचं दृश्य असं होतं संध्याकाळी. आणि मग इथे पुन्हा मी लटकन्स वगैरे बघत होते. हे मी ऑलरेडी घेतलं त्यामुळे मी पुन्हा घेतलं नाही. त्यानंतर मग पुन्हा पुढे जात जात मग एक शॉप मला ॲक्च्युली माळा बघायच्या होत्या. तर तेच बघत बघत मी मार्केटभर फिरत होते की त्या माळा कुठे मिळत आहेत की नाही किंवा तशा टाईपची फुलं कुठे मिळत आहेत की नाही. तर ॲक्च्युली मी खूप लेट गेले होते डेकोरेशनच्या सामान आणण्यासाठी, त्यामुळे मला काहीच लवकर मिळत नव्हतं. गणपती यायला 1 दिवस बाकी असताना मी डेकोरेशनचं सामान घ्यायला चाललं आहे. सो असं असल्यामुळे मला काही आयडिया नव्हतं आणि मी पहिल्यांदाच एकटी चालले होते, त्यामुळे ठीक आहे. मग पुन्हा ही प्रचंड गर्दी, बापरे. आणि हे तरी ठीक आहे, पण रिटर्न जाताना जी गर्दी होती, अक्षरशः लोकल ट्रेनमध्ये कसं पुश करतात उतरवताना, तसे इथे पुश करत होते. पुश करतच लोक ब्रिजवरती चढत होते, असं फील झालं ते. तर पुन्हा मग मी इथे माळा पाहिल्या, काही माळा वगैरे काही सामान घेतलं आणि मग कंठी बघत होते. मला खूप आवडलेल्या तिकडच्या 1-2 कंठ्या, पण मी घेतल्या नाहीत. आणि मग आले मी या एका म्हणजे इथे शॉप होतं, तर इथेही मी काही माळा घेतल्या आणि माळा वगैरे बघून मग माळा घेतल्या काही फायनली. आणि छान छान माळा होत्या त्यांच्याकडे, म्हणजे व्हरायटी ऑफ माळा होत्या आणि फुलंही खूप सारी होती. स्टॉक छान होता त्यांच्याकडे. तिथून मी काही माळा घेऊन मग पुन्हा आले बाहेर आणि मग मला घरी जायचं होतं. आणि स्टेशनजवळ आल्यावरती हे दृश्य, एवढं भयानक दृश्य पाहायला मिळालं. अक्षरशः मार्केट आणि म्हणजे पूर्ण स्टेशन एरिया एवढा लोकांनी भरला होता की बापरे. मी पहिल्यांदाच असं कोणत्या तरी मार्केटमध्ये दृश्य पाहिलं की एवढी गर्दी, प्रचंड गर्दी होती तिकडे. खूप जास्तच गर्दी झाली होती. तरीही गणपतीला 2 दिवस म्हणजे गणपती यायचे 2 दिवस आधीचा दिवस आहे हा. तर विचार करा, गणपती यायच्या आदल्या दिवशी किती गर्दी असेल तिथे. हे बघा, बाप रे बाप, खूपच गर्दी होती. अक्षरशः म्हणजे चालायला सुद्धा होत नव्हतं, एवढी भयानक गर्दी होती. मी पहिल्यांदाच अशा वेळी म्हणजे अशा गर्दी असताना शॉपिंगला जाणं हे पहिल्यांदाच माझं झालं. याच्या आधी मी कधीच एवढ्या गर्दीत वगैरे कधी कोणतीच शॉपिंग म्हणजे शॉपिंग नाही म्हणत, पण डेकोरेशनच्या वस्तू किंवा काहीही गोष्टी यांच्यासाठी मी एवढ्या गर्दीतून कधीच नव्हते गेले. पहिल्यांदाच गर्दी एवढी बघायला मिळाली. आणि मग मी ज्या काही वस्तू घेतल्या होत्या त्या घेऊन निघाले स्टेशनकडे. आणि मग फायनली मी निघाले ब्रिजकडे आणि ब्रिजवरून मग निघाले ट्रेनसाठी. आणि मी गेल्याने ट्रेन लागली होती. ती ट्रेन मी यायच्या आधी सुरू झाली आणि मग मी चढले नाही त्यात. मग थांबले, दुसरी ट्रेन येण्याची वाट बघत होते आणि मग लगेचच 2 मिनिटांनीच दुसरी ट्रेन आली आणि मग मी निघाले ट्रेनमध्ये बसून घरी. तर फायनली मी घरी पोहोचले, थोडं फ्रेश वगैरे झाले आणि तुम्हाला आता मी दाखवते की मी काय सामान घेतलं. तर या माळा वगैरे मी काही घेतल्या. एक सफेद माळा घेतल्या, कंठी वगैरे, कंठी नाही ते लटकन जे
गोल्डन कलरचे आहेत ते सगळे लटकन्स वगैरे घेतले, काही माळा वगैरे घेतल्या. आणि आधीचंही सामान खूप मी लहान होते त्याच्या आधीपासून घरात गणपती बसवतात, त्यामुळे आधीच्याही काही गोष्टी आहेत. आधीच्या म्हणजे तेवढ्या आधीच्या नाही, पण ह्या 2-4 वर्षातल्या आहेत पडदे वगैरे. तर काही सामान मी नवीन घेऊन आले, त्यात हे सगळं मी आणलं आहे आणि थोडंफार चेंजेस केले. पडदे वगैरे पण बघायचे होते, पण गर्दीत मला काही सुचत नव्हतं पटकन, तब्येतही ठीक नव्हती, त्यामुळे मी पटापट मोजक्याच वस्तू घेतल्या आणि मग मी निघून आले घरी. तर ह्या आहेत काही वस्तू ज्या मी घेतल्या. मला हे घ्यायचं होतं, त्याने थोडंसं चांगलं म्हणजे डेकोरेशनसाठी आता हल्ली खूप हे लटकन्स वगैरे ट्रेंडिंगमध्ये आहेत म्हणावं लागेल, त्यामुळे मी पण घेतलं. आणि हे एक साडी टाईप आहे नॉर्मल, पण त्याचा काही यूजच नाही केला आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. मला जास्त क्लिप नाही घेता आला, कारण की मी एकटीच होते आणि कोणी काढणारही नव्हतं शूट, त्यामुळे हाच व्लॉग बघा आणि खूप प्रेम द्या. बाय.